शाळेला सुट्ट्या असल्यामुळे माझ्याकडे बऱ्यापैकी वेळ असतो. त्याच्यामुळे माझी काही ना काही खुराफती चालूच असते. हिवाळा हा ऋतू मला खूप आवडतो कारण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवून खाण्याची मजाच वेगळी असते. तर अधूनमधून असे शेंगदाण्याचे लाडू किंवा हरभऱ्याचे लाडू मी बनवतच असते. तर आता सुट्ट्या आहेत तर मेथीचे लाडू बनवायला खूपच वेळ लागतो. तर विचार केला की ते आपण बनवून घेऊया. यूट्यूबवरती खूप साऱ्या रेसिपीज मी बघते, पण अल्टिमेटली मला जे योग्य वाटते ना तेच मी फॉलो करते. तर इथे गव्हाच्या पिठासोबत मी नाचणीचं पीठसुद्धा भाजून घेतलेलं आहे. आणि लाडू बनवण्यामध्ये सगळ्यात पेशन्स लागतो तो म्हणजे पीठ भाजण्यामध्ये. त्यामुळे बेसनचे आणि मेथीचे लाडू बनवायला मला कधी-कधी ना खूप कंटाळा येतो. पण त्याचा जो अल्टिमेट रिझल्ट असतो ना तो खूप छान असतो. तर माझ्याप्रमाणे अर्णवकडे सुद्धा खूप वेळ असतो आणि तो मोबाईल अजिबात बघत नाही. त्याला फक्त मी टी व्ही पाहून देते किंवा तो बाहेर जाऊन खेळतो किंवा मग त्याची अशा प्रकारे ड्रॉइंग सुरू असते किंवा मग एखादं टॉय असेल ते तो खोलेल आणि पुन्हा मग तो असेंबल करेल किंवा त्याचंच DIY काही ना काही चालूच असतं. तर लाडूचं मिश्रण थंड होते तोपर्यंत इथे माझ्याकडे दूध होतं. तर त्याचं ना मला ॲक्च्युली मॉझरेला चीज ट्राय करायचं होतं. तर मी विचार केला की ट्राय करूया, पण त्याला ना दुधाचं टेम्परेचर एकदम परफेक्ट लागतं. तर माझं जे चीज तयार झालेलं ना, ते पनीर आणि मॉझरेला चीज याच्यामधलं मधलंच कोणतंतरी वेगळं पनीर तयार झालेलं होतं. मी विचार केला की ॲज अ हे चीज यूज केला तर मग कदाचित त्याचं टेक्स्चर जर खराब झालं तर मग ती रेसिपी फ्लॉप जाईल. आणि पनीर भुर्जी जर बनवायला गेली तर जर त्याच्यामधून जर मॉझरेला चीजसारखे जर स्ट्रिंग झाले तर ती भुर्जीसुद्धा खराब होईल. मग मी विचार केला की त्याचे पराठे बनवून घेऊया. तर 2 दिवसानंतर मस्त मी याचे पराठे बनवून घेतले. हे जे पनीर आहे त्यातलं पाणी काढायला मी ठेवलं आणि त्याच्यानंतर मी टेक्स्चर चेक केलं तर त्याचं टेक्स्चर तसंच होतं, मधलंच कोणतं तरी होतं, म्हणजे मोर ऑफ अ पनीर साईड होतं, म्हणून मी याचे पनीरचे पराठे बनवून घेतले. ते मिश्रण सर्व थंड झालेलं आहे आणि ते मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेलं आहे. आणि हे पिठाचं जे मिश्रण होतं त्यामध्ये मी मेथीसुद्धा भाजून घेतली होती नंतर, ते सुद्धा यामध्ये ॲड करते. मी नेहमी बिनपाकाचेच लाडू बनवते, जेणेकरून पाकाचं टेक्स्चर जरी बिघडलं तरी लाडू नाही बिघडत. तर मी कच्चंच गूळ याच्यामध्ये काय करते ना, मिक्सरमध्ये वाटून यामध्ये मिक्स करते आणि पुन्हा एकदा हे मिश्रण आहे ते मिक्सरला मी बारीक करून घेते. ही आयडिया ना मला सरिताज किचनमधून मिळाली होती आणि मला ती खूप आवडली. आणि त्याने काय होतं ना, की मिश्रण जरी थंड झालं तरी आपल्याला लाडू वळता येतात. आणि अशाच प्रकारे मग लाडू मी सर्व बनवून घेतले. रेसिपी मी तुमच्यासोबत प्रमाणबद्ध शेअर केली नाही, कारण यूट्यूबवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत आणि मी काय करते ना, अंदाजे करते. आता एवढ्या वर्षापासून करते तर मला थोडासा अंदाज आहेच. त्याच्यामुळे एखादं प्रमाण वगैरे जे आहे ना, ते मी मोजून नाही घेत, अंदाजानेच घेते आणि परफेक्टली लाडू बनवूनसुद्धा तयार होतात. तर हे लाडू ना बनवल्यानंतर अजिबात कडक होत नाही. तुम्ही महिनाभर जरी बाहेर ठेवले ना, तरी पण खूप छान राहतात. तर हे लाडू बनवले आणि विचार केला की महिनाभर तरी हे लाडू टिकतील, पण असं अजिबात झालं नाही. पुढे मी सांगतेच तुम्हाला. मेथीचे लाडू घरामध्ये फक्त मी आणि राज खातात आणि पप्पांना हे लाडू प्रचंड आवडतात. त्याच्यामुळे काही लाडू जे आहेत ते पप्पांना ह्याच्यातले दिले मी. आणि रुद्र आणि अर्णवला हे मेथीचे लाडू अजिबात आवडत नाही. त्यांना कडू जरी नसले तरी पण त्यांना एकदा माहिती पडलं ना, तो स्मेल आला मेथीचा का त्यांना ते नंतर त्याची टेस्ट आहे ती कडू लागते. त्यामुळे मग त्यांच्यासाठी मी ड्रायफ्रूटचे लाडू किंवा मी डिंकाचे लाडू बनवणार आहे. ते जर मी बनवले ना तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तिथे सर्व असे लाडू बनवून झालेले आहेत आणि सुंदर असे लाडू हे बनून तयार होतात, जरी बिनपाकाचे असले तरी. आता लाडू बनवता बनवता खूपच उशीर झाला, त्याच्यामुळे स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. तर इथे पटकन मी फोडणीची जी डाळ आहे ती बनवते. डाळ आधी ॲक्च्युली मी वाफवून घेते आणि त्याच्यावरचा फेस वगैरे काढते, पण आता खूप उशीर झाला होता म्हणून डाळ फक्त थोडीशी मी भिजवून घेतली होती आणि डायरेक्ट कुकरलाच मी फोडणी दिली. आणि मम्मी मला वालाची भाजी देणार होती, त्याच्यामुळे डाळ भात आणि मग वालाची भाजी असा आमचा दुपारचा स्वयंपाक होता. तर इथे तुम्ही लाडूची क्वांटिटी बघू शकता. काय झालं, माझी एक मैत्रीण आहे जी कॅथलिक आहे. तर क्रिसमस गेला आणि त्या दिवशी मी नव्हती. तिने मला कॉल केला होता, पण मी बाहेर होती. मग तिने मला सांगितलं, की "तू जर घरी आली असशील, तर मग रुद्रला पाठव, मी काहीतरी स्वीट्स देते." तर रुद्र ते स्वीट्स आणायला गेला होता. आणि तिला माहिती आहे, की माझा मार्गशीर्षमध्ये उपवास असतो ना, तर ती नेहमी काय करते, त्यांचा केक अंड्याचा असतो. मग ती तो केक सेपरेटली पॅक करते आणि म्हणजे इतर जे स्वीट्स असतात ज्याच्यामध्ये अंडं वगैरे नसते ते ती सेपरेटली पॅक करते. तर तिच्यासाठी मी सुद्धा काही लाडू पाठवून दिले होते रुद्राकडे. आणि अशा प्रकारे जेवढे लाडू बनवले होते त्याच्यातले फक्त निम्मेच लाडू शिल्लक राहिले. हा व्हिडिओ मी शॉर्ट्सच्या रूपात शेअर करणार होती, पण व्हिडिओ 3 मिनिटाच्या वर गेला. त्याच्यामुळे मग मिनी व्लॉग व्हिडिओच्या रूपात तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल. चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.